पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अश्विनी, अगं फराळाचं घेऊन ये, नैवेद्य दाखवायचं आहे ना। वाव, लाडू मिळणार? आई, ह्याला जास्त लाडू देऊ नको, नाहीतर अख्खा लाडूचा डबा आजच संपला। वहिनी, नैवेद्य तुम्ही दाखवा। अहो मी कशाला? अहो तुम्ही घरातल्या मोठ्या आहात ना, दाखवा नैवेद्य। बर देवा, तुझ्या कृपेने आजपर्यंत आमच्या घरात कसलीच कमतरता भासली नाही, यापुढेही भासू देऊ नकोस, अशीच तुझी कृपा राहू दे। मयू, माझ्या बरोबर चल, जरा सगळ्यांना फराळ दे, मी गरम गरम चकल्या करते, चल लवकर। अरे वा, घरचा फराळ किती छान आहे। अमेरिकेत त्यांनी काय केलं असेल काय माहिती। काकू, तिकडे कोण फराळ करतं ग? तिकडे सगळेजण बिझी असतात। जे लोक रिकाम टेकडे घरी बसलेले असतात ना, त्यांना जमतं बघ हे फराळ बिराळ बनवायला। अगं छबुडी, असं नसतं, त्याला आवड लागते आणि पूरक असायला लागतो। संजू घे। चला बरं, आता खाऊया का? का चर्चेनेच पोट भरायचंय? मला 5 लाडू। 5-20 लाडू काही खायचे नाहीत हा? एक खायचा, उगीच पोट दुखेल नाही तर। आत्तू, त्यांनी खाल्लं नाही तर त्याचं पोट दुखेल। बापरे, केवढं हे। आजोबा फराळ घ्या। थँक्यू। वाह अश्विनी, अगं चकली मस्त खुसखुशीत झाली आहे। अश्विनी, आज बऱ्याच वर्षांनी तुझ्यामुळे मी अशा गरम गरम चकल्या खाते बरं। तर चकली बरोबर चहा मिळेल का गरम? हो। अगं अश्विनी, तू चकल्या तळतीयस ना, मग छबुडी करेल की चहा? छबुडी, जा चहा कर, जा सगळ्यांना मस्तपैकी। मी चहा करू? मम्मी, तू छबडी है? ए गप्पा बस रे। अरे आओ, कोई है? अरे बंसल साहब, सर नमस्ते, हैप्पी दिवाली। हैप्पी दिवाली टू यू। बैठिए ना। आइए आइए, स्वागत है आपका। हैप्पी दिवाली। तुम्ही तो आम्हाला सुखद धक्का दिला। मैं समझा नहीं। No sir, he's trying to say that it's a very pleasant surprise that you've come here. थैंक यू। हैप्पी दिवाली सर। बैठिए ना सर। अरे दिवाली है, आप सबको मिलना तो जरूरी था, सबके लिए मिठाई लाया हूँ। भाभी जी नमस्ते, कैसी हैं आप? हैप्पी दिवाली। शुभ दीपावली। थैंक यू थैंक यू थैंक यू। अरे भाभी जी ने इतने अच्छे मोदक खिलाए हैं कि हम आप सबके लिए मिठाई लेके आना ही था। एक काम करो, वो सब मिठाई के पैकेट वहां पे रखो और नीचे मेरा वेट करो। दीजिए। भाभी जी, हमने ये मिठाई अपने हाथ से नहीं बनाई है। अहो, या सगळ्याची काय गरज होती? सर तुम्ही फराळ घ्या। अब आप समझी, हम ये फराल करने के लिए आए हैं। अरे ये मिठाई तो एक बहाना है। अच्छा बंसल साहब, इंट्रोड्यूस करना रह गया, ये मेरी काकू है। नमस्कार। शी इज अ सीनियर मेंबर ऑफ अ फॅमिली, जयश्री काकू। आणि हे बंसल साहेब आमचे खूप मोठे क्लायंट आहेत। हो का? अरे नमस्ते काकू जी। पाया नका पडू मला। अरे नहीं नहीं, बड़ों का आशीर्वाद लेना बहुत जरूरी है। हो, मी काही एवढी म्हातारी नाही बरं। बाकी बंसल साहब, आपका काम कैसे चल रहा है? अरे बहुत बढ़िया। ये दिवाली खत्म होते ही इस प्रोजेक्ट को आगे बढ़ाना है। श्रेयस जी, इस प्रोजेक्ट पर काम करना शुरू करिए। देखिए, मैंने आपको एडवांस दिया है, अगर पैसों की कोई कमी है तो बेझिझक बताइए। कोई प्रॉब्लम है?
नहीं सर, नहीं करते ना। ओके। सर एक चकली देऊ का अजून? अरे नहीं नहीं, आप एक काम करिए, ये सब पैक करके दे दीजिए। आराम से घर जाके खाऊंगा और बहुत जगह जाना है। बरं. अरे श्रेयस, त्याला सांगितलीस का आपल्याकडची आनंदाची बातमी? आनंदाची बातमी? अहो श्रेयसने एक प्लॉट घेतला. अरे श्रेयस जी, कॉन्ग्रॅच्युलेशन. सर ओ थैंक यू भाभी जी. चलिए प्रकाश जी, चलते हैं. आप सबको दिवाली की बहुत 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 सारी शुभकामनाएं. जी आपको भी. आता हूँ. मैं पकड़ता हूँ जी. मामी बॉक्स खोलू? हो. थँक्यू मामी. मला विचारत जा ना. आणि सगळं नाही खायचंय, एकच पेढा खायचा आहे. आणि ओनली वन. खरंच चांगला माणूस आहे हा, नाही तर एवढा मोठा क्लायंट आणि स्वतः आवर्जून येऊन भेटतो आपल्याला, म्हणजे खरंच कमाल आहे. वहिनी याचं श्रेय अश्विनीला जातो. अहो आपल्या घरी येऊन जेवून देखील गेलाय तो. श्रेयस, अशी माणसं सांभाळून ठेवायची असतात. मोठा करतोय सो बिझनेस. मला खूप आनंद झालाय. मामा सकाळी फटाके आणायला जायचे ना. सकाळी एक पण फटाका फोडला नाही. एक सुरसुरी पण नव्हती फोडायला बाबा. कुहू संजू, दोघांनी फराळ संपवा पहिला. काही फटाके वगैरे मिळणार नाही. अरे सणाचा दिवस आहे, आणि असं काय ओरडतोस मुलांवर? अरे लहान मुलं आहेत, फटाक्यासाठी हट्ट करणारच ना. बाबा फटाके आणायचे नाही, उगीच पैशाचा धूर करायचा. असं तिरसटून निघून गेला. अहो कशाला मुलांवर चिडताय? सगळं होईल हो व्यवस्थित. आता आपण आपलं काम पण थांबवलंय ना. काम थांबलंय ना, पण या सगळ्यांचे पैसे वापरले त्याचं काय करू? 50 लाखाचा प्रश्न आहे हा. दिवाळी वगैरे एन्जॉय करण्याच्या मूड मध्ये नाहीये का मी? अहो मुलांना यातलं काय कळतंय? ते फटाक्यांसाठी हट्ट करणारच ना. आणि जयश्री काकूंसमोर तुम्ही अशी चिडचिड केली तर त्या प्रश्न विचारणार आणि आपण काहीही उत्तर देऊ शकणार नाही. हे बघ, मला आता कोणी काही विचारणार नाही ना, याची सोय तू कर. समजलं तुला? ह्या 50 लाखाचं खूप टेन्शन आलंय का? क्लायंटचे पैसे मी माझ्या पर्सनल गोष्टीसाठी वापरले. हे सगळं या लोकांना कळलं ना, माझा बिझनेस बंद होऊन जाईल. काही करून 50 लाख आता उभारावे लागतील मला. अच्छा, म्हणजे दादानी त्याच्या बिझनेस साठी क्लायंट कडून आलेले पैसे त्या प्लॉट साठी वापरलेत. ऐश्वर्या रायला तो प्लॉट हवा होता म्हणून. दिवाळीतला खरा बॉम्ब तर इकडे, आणि हा तर फोडायलाच पाहिजे. मयुरी, अगं प्रसादाचं एका भांड्यात काढून ठेवायला सांगितलं होतं, काढलंयस? ते आई करणार होती. आईला विचारते. आई काय ग मयू? अगं काही नाही, प्रसादाच्या लाह्या बतासे काढलेस का? काढून ठेवलंय, आणते मी. उज्ज्वला, ओ माझे दागिने ठेव पूजेमध्ये, आणि हे थोडेसे पैसे. आणि हे पण घे, ठेव. हे काय आहे? अगं काही नाही, कागदपत्र आहेत काही, ठेव.
अगं फुलं तयार झाली की नाही अजून? सगळ्यात आधी मी त्यांना तयार केलं, नाहीतर त्यांनी मला ही सगळी तयारी करायला दिली असती का? ते बरं केलंस, पण नाकात नथ का दिसत नाहीये? विसरलेच. बरं जा आता आधी घालून ये. आलेच घालून. अरे अरे काय चाललंय? माझी बस खाली, बस खाली. ही तुझी आणि हे तुझं. काका नमस्कार करतो. सुखीरा. दिवाळी आहे, आशीर्वाद द्या. काकू नमस्कार. अरे करतो. सुखीरा सुखीरा. आशीर्वाद असू द्या. आणि हा तुमचा आशीर्वाद घेतो, घरी जातो आणि देवाची पूजा करतो. दिवाळीची तयारी बाकी आहे अजून. आशीर्वाद तर कायम पाठीशी आहेत तुझ्या. वहिनी नमस्कार करतो. भाऊजी, अहो काय करताय भाऊजी? वहिनी आहो, तुमचा आशीर्वाद पण गरजेचा आहे. काही बोलता हा तुम्ही? वहिनी तुम्हाला नाही कळणार. जाऊ द्या, चला मी येतो. अजून घरची तयारी करायची आहे. कार्तिकच्या हॉस्टेलवर जायचंय. यंदाची दिवाळी तिकडेच आहे, कार्तिकच्या हॉस्टेलवर. अरे वा. शाळेने तसा फरमान काढलाय, पालकांनी इकडे यायचं आणि मुलांसोबत एकत्र दिवाळी साजरी करायची. आमच्या बायकोची तीच गडबड चालू आहे. बायकोवरून आठवलं, बापरे, जर का हे माझ्या बायकोला कळलं मी परस्पर इकडे आलो तुम्हाला भेटून गेलोय, तर माझी बिनपाण्याने करायची ती. चला मी येतो. येतो काकू. ये अगदीच. बेवरी, हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. काका येतो. हो, पूजेची तयारी झाली आहे, सुरू करा ना. हो हो. अश्विन, श्रेयसला फोन कर, त्याला वर बोलवून घे. हो. हा काय आला श्रेयस? सोसायटीची पूजा जाम बोरिंग असते. अहो ऐका ना, पूजेची वेळ झाली आहे, हातपाय धुवून घेता का? ओ गॉड, सगळ्यात जास्त बोर तर मी झालीये. उगाचच मिसेस आश्रय सोसायटी झाले मी असं वाटतंय. एकतर दिवाळी आहे, थंडीचं तर नावच नाही, मध्येच पाऊस काय पडतोय, गरम काय होतंय, काय बोर वातावरण चालू आहे. शी. अगं हवामानाचा अहवाल नंतर दे, आधी हातपाय धुवून घे आणि पूजेला ये. हो दादाचं तर होऊ दे. एक मिनिट थांबा. अश्विनी, तुला पूजेत सगळे दागिने ठेवायला सांगितले होते ना ग? आई, सगळे दागिने ठेवलेत मी. हा, तुझे सोन्याचे तोडे कुठे आहेत? मला ना 5 लाख रुपये हवे. तू म्हणतेस तर मी ठेवून घेतो, पण एक लक्षात ठेव, ही कडी आहेत ना, ही मात्रे कुटुंबाकडे न राहता आज ह्या काकांकडे ठेवली गेलेत असं समज. तुला जेव्हा केव्हा वाटेल तेव्हा ती घेऊन जा. काय ग, काय विचारते मी? अश्विनी कुठल्या तोड्यांबद्दल विचारते ही? आणि ते दागिन्यात कमी आहेत म्हणजे नक्की गेलेत कुठे? अश्विनी, म्हणाली होतीस ना लॉकर बंद काढायचे दिवाळीच्या आधी. मग नाही, राहून गेलो ना, विसरलो, मीही विसरलो. मग तू कशी काय आठवण नाही करून दिलीस वहिनी, की तू पण विसरलीस? काय ग, लॉकर मध्येच राहिलेत ना नक्की? हो, कदाचित. कदाचित की नक्की? आई, आता बाकीचे दागिने आहेत ना, कर ना त्यातच पूजा. कड्या विना काय राहते का आता? चला ना, करूया ना पूजा. हो ना, चला.
भाऊजी झाली ना पूजा व्यवस्थित? हो हो वहिनी. मग आता सगळ्यांनी बसून घ्या. मला तुमच्याशी महत्वाचं काही बोलायचंय. आणि मयुरी, खुर्ची दे आजीला ग. आणते. अश्विनी अगं, तू नको जाऊ, थांब. बरं. तू पण थांब. बोला. उज्ज्वला, भाऊजी, मी दिवाळीसाठी इथे आली आहे. ती काही एक उद्देश ठेवून आलेली आहे. खूप दिवसापूर्वी माझी अचानक तब्येत बिघडली आणि प्रकाश भाऊजी धावत पळत आमच्या इथे आले. खूप दिवस त्यांना राहावंही लागलं. मला खूप आधार वाटला. आता यांच्या जाण्यानंतर सुमितला सुद्धा भाऊजींचा खूप आधार वाटतो. सुमित आता अमेरिकेला गेलाय. तिथे तो एक घर बघणार आहे. घर? हो, कारण सुमित अमेरिकेतच स्थायिक होणार आहे. आणि तुम्ही आणि तुमचं विक्रोळीचं घर? माझा विजा वगैरे झाला ना सगळं की तो मला घेऊन जाणार आहे त्याच्याबरोबर. आणि सुमितने विक्रोळीचं घर पण विकून टाकायचं ठरवलंय. भाऊजी, तुमच्याशिवाय आता आम्हाला कोणी नाही हो. आणि एक सांगायचं म्हणजे गावाला आपली एक जमीन आहे. त्या आबांनी त्यांच्या मृत्यूपत्रात ह्यांच्या नावावर केली होती, पण हे गेल्यानंतर ते आता माझ्या नावावर आहे. भाऊजी, हे त्याचे पेपर्स जमिनीचे. तुमची आणि उज्ज्वलाची दोघांची संमती गृहीत धरूनच ही जमीन मी अश्विनीला देते. वहिनीला? घे अश्विनी. काकू, हे काय करताय तुम्ही? अश्विनी, माझं बोलणं नीट ऐकून घे. तू गुणी मुलगी आहेस. तुझं लग्न झाल्यापासून मला नेहमी वाटायचं की सुमितला तुझ्यासारखी गुणी मुलगी मिळायला हवी. शलाका पण चांगली आहे ग स्वभावाने, पण माझा तुझ्यावर विशेष जीव आहे. काकू, तुम्ही सुद्धा मला खूप आवडता. माझं जेवढं आईंवर प्रेम आहे ना, तेवढंच तुमच्यावर आहे. पण हे नको. अगं अश्विनी, मला जेव्हा बरं नव्हतं तेव्हा तू सुमितला माझी विचारपूस करण्यासाठी फोन केला होतास, हो ना? आणि सुमितने त्याच्या अमेरिकेला शिफ्ट होण्याबद्दल तुला सांगितलं होतं, हो ना? आणि तो अमेरिकेला गेल्यावर मी इथे एकटी राहीन तेव्हा त्याने मलाही अमेरिकेला त्याच्याबरोबर घेऊन जावं हे तू त्याला सुचवलं होतंस, हो ना? हे सगळं तू काहीच सांगितलं नाहीस आम्हाला अश्विनी. कारण श्रेय लाटण्याची तिची सवय नाहीये. दुसऱ्याचा विचार करायचा, समोरच्याला मदत करायची, ही मोठी ताकद आहे तिच्यात. अश्विनी, हे माझ्याकडून तुझ्या सगळ्या चांगल्या गुणांचं कौतुक म्हणून ठेवून घे. काकू, अहो, मी जे केलं ते शलाखाने सुद्धा केलंच असतं ना. अगं, तसं असतं तर माझा विजा त्यांच्या विजा बरोबर झाला असता, हो की नाही? तू समजावल्यावर नाही. काकू, पण हे खरंच सगळं. अश्विनी, अगं लहान आहेस माझ्यापेक्षा, हक्काने देते. आशीर्वाद म्हणून घे. मोठ्यांचं ऐकायचं असतं. अश्विनी, सोन्यासारखं मन आहे ग तुझं. अशीच राहा. काकू, हे सगळं तुमचं प्रेम आहे. आणि ही फक्त कौतुकाची थाप नाहीये, खूप मोठी जबाबदारी आहे जी मी नाही पेलू शकणार. म्हणून मी हे त्यांच्या जवळ देते जे हे सांभाळू शकतील. बाबा, हे तुमच्या जवळच असायला हवं, कारण हे तुमचंच आहे. हो भाऊजी, अश्विनी जे करेल ना ते योग्यच करेल.
तिच्या निर्णयावर माझा पूर्ण विश्वास आहे. तुम्ही ते पेपर्स घ्या ठेवून.